राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा सागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, देवा सांगू सुख दुःख, देव हरपेल भूक। रामकृष्ण हरी माऊली। मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी विठूचा गजर करत टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये उंच पताका झळकत हे वारकरी मायबाप पंढरीच्या दिशेने निघाले आहेत। हा क्षण सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं सुंदर नयनरम्य वातावरण ज्यामध्ये आपणही स्वतःला हरपून जाऊ अशा वातावरणामध्ये वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने जात आहेत। याचा आनंद आपण घेतही आपणही आरोग्य सेवेची वारी घेऊन पंढरीच्या दिशेने या वारकऱ्यांसोबत चालत जाणार आहोत। चला तर मंडळी, रामकृष्ण हरी। विठ्ठल विठ्ठल। आता वाटेने चालत असताना तुम्हाला अगदी प्रवास तुमचा सुलभ व्हावा याकरता काही आरोग्य योजना आपला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि यांच्याद्वारे राबवल्या जात आहेत। त्याचा लाभ तुम्हाला होतो का? होतो। माऊली, या वाटेने चालत असताना मला सांगा, आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे ना? मी काही तुम्हाला प्रश्न विचारते, त्याबद्दल त्याची प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत। तर प्रश्न मी तुम्हाला पहिला विचारते, गर्भवती महिलांनी तंबाखू का टाळावी? पहिला पर्याय, पचन चांगले होते म्हणून। दुसरा, बाळाचे आरोग्य धोक्यात येते। आणि तिसरा, ती फक्त पुरुषांची वस्तू आहे। बाळाचं आरोग्य धोक्यात। अरे वा, अगदी माऊलींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे। बाळाचं आरोग्य धोक्यात येतं, त्यामुळे काय आहे तर ती तंबाखू टाळायची आहे। तर दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे, हृदयरोगाचं मुख्य लक्षण कोणतं? पाय दुखणं, छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणं। आणि तिसरा पर्याय आहे डोकेदुखी। छातीत दुखणं बरोबर। असं म्हणतात महिलांना असं काही जाणवत नाही कारण महिला मन मोकळ्या असतात, बरोबर का? प्रश्न मी तुम्हाला विचारते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त नाही? पहिला, दररोज व्यायाम। दुसरं, तंबाखू खाणे। आणि तिसरं, कोलेस्ट्रॉल कमी ठेवणे। तंबाखू खाणे। अरे वा, अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे माऊलींनी। तर माझ्या मागे एकदा म्हणा, गजर विठ्ठलाचा, गजर विठ्ठलाचा आणि जागर आरोग्याचा। जागर आरोग्याचा। अर्थातच आरोग्य इतकं महत्त्वाचं आहे। तर काही महिला आपल्याला थोडा अभंग म्हणून दाखवतील, आपण त्यांच्याकडून नामाचा बाजार, तेथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार, तेथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार। पंढरीला गेली जना, पंढरीला गेली जना, तिने घेतला टाळविना, तिने घेतला टाळविना। पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार। विठ्ठल विठ्ठल। पहिला प्रश्न, टीबीचं मुख्य लक्षण कोणतं आहे? पर्याय आहेत, एक डोकेदुखी, दोन पाय दुखणं, आणि तिसरं 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला। 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला। अगदी बरोबर उत्तर दिलं आहे माऊलींनी। दुसरा प्रश्न विचारूया आपण त्यांना, टीबीचं औषध किती काळ घ्यावे? पहिला पर्याय 1 आठवडा, दुसरा पर्याय 2 महिने, आणि तिसरा पर्याय 6 महिने किंवा जास्त। 6 महिने। अरे वा वा, अगदी बरोबर उत्तर, 6 महिने किंवा जास्त। अगदी बरोबर उत्तर दिले। तिसरा प्रश्न आपण माऊलींना विचारूया, टीबीचा प्रसार कसा होतो? 1 पाण्यातून, 2 हवेतील थुंकीच्या कणामुळे, आणि 3 पाण्याच्या भांड्यातून। हवेच्या थुंकीच्या। अरे वा वा वा, अगदी बरोबर उत्तर दिले, हवेतील थुंकीच्या कणामुळे। माऊलींनी अगदी प्रश्नाची उत्तर बरोबर दिली आहेत। विठ्ठल विठ्ठल। प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत। 3 प्रश्न विचारते। पहिला प्रश्न, तंबाखूचा कोणता आजार सर्वाधिक घातक ठरतो? कॅन्सर। बघा, माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं की तंबाखूने कॅन्सरचा आजार घातक ठरतो। दुसरा प्रश्न, तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो?
पर्याय न देताही माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे की गुटखा आणि तंबाखू चघळल्याने काय होतं तर याचा आजार होत असतो. हेच आपण पाहू शकतो की आरोग्याची सर्वाधिक माहिती यांच्याकडे आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने चालू केलेले आहेत पावलोपावली. त्यांचा लाभ होतो का? होतो. अरे वा, त्यांना लाभही मिळतो, त्यांना फायदाही होतो. विठ्ठला